आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा, छत्रपती शिवाजी महाराज की, राया ठाकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा शिवछत्रपती भारताच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, लच्छा ठाकूर, राया ठाकूर आज बहुप्रतीक्षित जवळजवळ 15-16 वर्ष ह्या भागातील जनता ज्या फुलाची वाट पाहत होती, पूर्ण होण्याची वाट पाहत होती, तो बहुप्रतीक्षित फुल आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलसेतू या नावानं लोकार्पण होतोय. त्याचा मनस्वी आपल्या सर्वांना आनंद आहे. त्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचं एक जुनं जाणतं नेतृत्व आदरणीय सीतारामजी गायकर साहेब, त्यांच्या बरोबर आलेले सर्व सहकारी, महेशराव आणि त्यांच्या बरोबर आलेले सर्व सहकारी, त्याचबरोबर राजूर आणि ह्या डांग भागातील सर्व आलेली मायबाप जनता, सगळ्यांची नावं घेणं शक्य आहे, परंतु नावं घेतलं तर वेळ बराच जाईल आणि कार्यक्रम जवळजवळ 2 तासापासून चालू आहे. त्यामुळं तुमच्याशी संवाद साधायला मला कधी पण आवडेल. आज हा एवढा दिमागदारपणे हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की संध्याकाळी इथे लेझर शो 2 दिवस आहे. त्यामुळं आपण या पुलाचा आनंद तर मनापासून घेणार आहे, कारण हा बऱ्याच दिवसाचा पूल रखडलेला होता. खरं तर 2019 साली मी आमदार झालो. त्याच्या आधी जिल्हा परिषद सदस्य असताना बऱ्याच इकडं आंबेडकर जयंती असतील किंवा बाकी लग्न बिग्नाचे कार्यक्रम या निमित्ताने ह्या भागात सातत्याने येणं व्हायचं. लोक मुठीत जीव घेऊन प्रवास करायचे. एकदा विद्यार्थी एका बोटीमधून जात होते आणि कडाला लागता लागता ती बोट पलटी झाली. हा सगळा हाहळ करणारा हा प्रसंग, परंतु याच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नव्हता. योगायोगानं 2019 ला सगळी मायबाप जनता एकत्र आली. नेते मंडळी एका बाजूला होती, परंतु सगळी जनता एकत्र आली आणि 2019 ला परिवर्तन केलं. योगायोगानं महाविकास आघाडीचं सरकार आलं. कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण ते सरकार एकत्र आलं आणि त्यावेळेला अजितदादांकडे अर्थ खातं आलं. पुलाचं काम सुरू झालं. आदरणीय जयंत पाटलांनी मला खूप चांगली मदत केली आणि त्यांनी शब्द दिला सगळ्यांनी की तुमचा पूल डॉक्टर आम्ही 2024च्या आत पूर्ण करून देऊ. परंतु तो स्पीड इतका होता की हा पूल आपल्या ताब्यामध्ये 8 नोव्हेंबर 2023 लाच आज लोकार्पण होत आहे, समर्पित होत आहे. हे करत असताना वारंवार येणारे अडथळे पोलीस यंत्रणेने पण आम्हाला चांगली साथ दिली. स्वतः कार्यकर्ते रात्रंदिवस इथं येऊन उभे राहत होते. हे सगळं पण डोळ्यांनी पाहिलं. आता झालेली गोष्ट आहे, कुणाला दुखवायचं काही कारण नाही. अडथळे त्यांनी केले म्हणून तर मला काम करता. खरं तर मी ज्यांनी कामं नाही केली त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो, कारण हा इतिहास रचण्याचं भाग्य मला भेटलं त्यांच्याकडे. आज तुम्ही हरिश्चंद्रगडच्या परिसराकडे गेलं की रुंदीकरणासह रस्ता आहे. तुमचा देवठाणचा सिन्नरकडे जाणारा रुंदीकरणासह रस्ता आहे. आता हाही रस्ता रुंदीकरणासह होणार आहे. बारीपासून संगमनेरचा रुंदीकरणासह रस्ता आहे. काही दिवसात उपजिल्हा रुग्णालय होणार आहे. अकोल्याचं बस स्थानकाचं नाव. बरेच जण काय करतायत की बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करताय. मी पहिला माणूस आहे, मग जात धर्म आणि मग बाकीचं सगळं. पहिल्यांदा देश आणि नंतर सर्व काही. म्हणून आपण अकोल्यामध्ये बस स्थानकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक म्हणून करतो. एवढ्यावरच थांबत नाही, तर ती जी मेघडंबरी आहे ती पण आपण दगडामध्ये करतोय. जसं रायगडावर आहे तसंच काही करता येते का असा विचार आहे. आता देवगावाचं स्मारक आहे ते पण आपण राघोजी भांगरेंचं करतोय. अकोल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पदस्पर्शी केला, तिथं आपण 4-5 कोटी, 1 कोटी सुरुवातीला देण्याचा माझा मानस आहे. पुढे पण निधी देणार. मुळा प्रवरा आढळा. तुम्ही जेव्हा मुळा भागात जाता तर तुम्हाला वाटत असेल लेकीवाडीला भेटायला गेले पाहुण्याला, कारण तिकडं रस्ते लय चांगले दिसतील. इकडं मधल्या भागात गेलं तर अरे प्रवरा ते रस्ते चांगले, मग देवठाणा आणि हा वरचा परिसर आहे, इकडं का आढळा परिसरात का रस्ते नाही. तर तुम्हाला ह्या शब्द देतो
की येत्या मे महिन्यापर्यंत इकडचे सगळे रस्ते पूर्ण होतील हा मी शब्द. पिंपळदारावाडीचं धरण, ते धरण मंजूर करून आणलं, पण तिथले ज्ञातद्रष्ट कोण जे काही असतील आजी माझी पुढारी, त्यांनी सांगितलं एक छोटासा डॅम आहे किती 3.5 MCFTचा, तेवढ्यासाठी ते धरण अडवून धरलंय. यांचं फक्त अडवायचं काम आहे, यांचं फक्त अडवायचं काम आहे. माझी नेतृत्व इथे येऊन गेला, आग लावून गेला, पण त्याची काही परिस्थिती, कारण आग विझवायची क्षमता आमच्या. कारण इथून पुढे लक्षात ठेवा, गाव करेल ते राव करणार नाही, एकट्यानं सगळं होत नाही, सगळा समाज एकवटलाय. मुळा परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न ह्या वर्षी लवकरच पाऊस गेलाय, पण तरी सुद्धा मुळेमध्ये पाण्याचा प्रश्न उभा राहणार नाही, प्रवरेतही पाण्याचा प्रश्न उभा राहणार नाही, आढळते उभा राहणार नाही. आता पाऊस पाडणं तर माझ्या हातात नाही, पण आहे त्या पाण्याचं नियोजन 3-4 वर्ष इतकं सुंदर केलं की शेतकऱ्याला भाव मला देता नाही आला, पण पिकं कशी निघतील यासाठी मात्र मी काम केलं. मी मासे पाळले नाही, लोकांना वेठील धरलं नाही, आणि सगळ्यांशी नीटनेटकेपणाने आतापर्यंतचा कारभार केला. या निमित्तानं सगळ्या जनतेला माझं एकच आव्हान आहे की काम 100% होणार, काम 100% होणार आहे. परंतु भविष्याचं राजकारण अजूनही एखाद्या वर्षानं कदाचित निवडणुका असतील विधानसभेच्या, तर त्यावेळेला तुमच्या लेकरा बाळाला कुणी दारू पाजतंय का, मतासाठी कुणी पैसे देतय का? तुम्ही त्यावेळेला जर चुका केल्या ना, तुम्ही करणार नाही सुज्ञ आहेत, कारण ह्या वेळेला तो प्रयोग झाला होता 2019ला, परंतु तुम्ही कोणीही विकले गेले नाही. तुम्ही स्वाभिमानाने या किरण लांडेच्या झोळीत पैसे टाकले, त्या किरण लांडेला निवडून दिलं. तुमचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. म्हणजे मी कितीही राबलो ना, मला तेच आठवतं, आणि मी रात्रंदिवस काम करत राहतो. सोमवारी माझा राजूरला जनता दरबार राहतो, त्यामध्ये मी जवळजवळ 80% सगळे प्रश्न सुटती नाचीने, पण 80% प्रश्न सुटतात. गुरुवारी अकोल्यामध्ये जनता दरबार राहतो, आणि ह्या निमित्तानं सतत लोकांमध्ये जाणं. बऱ्याच पुढाऱ्याला मी तुमच्या दाव्यांमध्ये आलो, तुमच्या सुखदुःखात आलो, की बऱ्याच पुढाऱ्यांची अडचण होती, तर त्या पोटसुळ असणारे पुढारी 5-6 झाले. 6 टिकोजींच्या नादी लागून मी हा छंद सोडू शकत. 6 टिकोजींनी टीका केल्या, तुम्ही टीका करणाऱ्यांची आकडेवारी पहा, आणि ते कोणत्या पातळीवरती उभे राहत आहे. खर तर हा किरण लांबटे खरोखर आरक्षणामुळे इथे आहे. बाबासाहेब जन्माला आला नसता तर कदाचित मी डॉक्टरही झालो असतो की नाही मला माहित नाही, मी आमदारही झालो असतो की मला माहित नाही. पण जी कोणी लोक तुम्ही आरक्षणामुळे इथे येत असं म्हणताय, तर त्याला गावागावात फिरू देऊ नका. हे विष कालवायचं काम करताय, तुम्हाला या पद्धतीने बोलताय, त्यांची भाषा आपण वापरू शकत नाही. माझ्या बापाला सालगडी म्हटलं, तसे आपल्याला राजूरमध्ये आपल्याला काय उपरे म्हणायची, पण आता काय झालं त्यांची अवस्था, यांची अवस्था तशीच होती. त्यामुळं आज पाण्याचं राजकारण अकोले तालुक्यात पेटू पाहतोय. सत्य काय, पठारावरती आपल्याला 24 MCFT पाणी द्यायचं आहे. मीडिया इथे म्हणून हे मी सांगतोय, 24 MCFT 12 MCFT पाणी हे पावसाळ्यात जाणार आहे. 12 MCFTचा प्रश्न आहे. 12 MCFT म्हणजे एक छोटासा तलाव, पण तरी सुद्धा आपण याच्या अगेन्स्ट एक नवीन बंधाऱ्याची निर्मिती करतोय किंवा नवीन पाणी उपलब्ध करतोय, आणि त्यानंतर पठावर पाणी द्या आपण म्हणतोय. मग हे बोलताना भाषा काय बोलताय की ह्या आमदाराला काही कळत नाही. खरंच राजकारण मला काहीच कळत नाही. मी राजकारण कधी केलं नाही, करणार नाही. लोकांच्या भावनांबरोबर मी खेळणार नाही. लोकांचे प्रश्न सोडवणे, लोकांचे प्रश्न आहेत ते माझे प्रश्न आहेत असं समजून मी काम करतोय. मी ज्या वेळेला नेतृत्व करतो त्यावेळेला मला पठारासह संपूर्ण मतदारसंघ सारखा आहे. मला प्रत्येक ठिकाणी काम करायचं आहे. मुळे, प्रवरे, आदळे, डांग भागात काम करायचं आहे, खाली पठारात काम करायचं आहे. आणि म्हणून शाळा, पाणी, आरोग्य, रस्ते, लाईट या 5-6 गोष्टीवरती स्वातंत्र्याची 76 वर्ष पूर्ण झाली तरी हेच प्रश्न घेऊन आपण पुढे जात होतो. राजूच्या शाळेची अवस्था काय, 1863ची शाळा, डोक्यात आज कौल पडतं का उद्या कौल पडतं अशी अवस्था. त्या शाळेला मी 2.5 कोटी रुपये दिले. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. निधीची कमतरता नाही. मी ज्या वेळेला माझं प्रगती पुस्तक 2024ला ठेवून ना, तर माझा कमीत कमी 1200 कोटीचा निधी मी या तालुक्याला दिलाय. हे प्रगती पुस्तक ठेवून मी पुढे जाईल. उपजिल्हा रुग्णालय करायचंय, MIDC ला न्याय द्यायचा आहे, भविष्यात देवीचा घाट फोडायचा आहे, तिकडे वळण बंधारा जो आहे, बितांगा प्रकल्प तो पूर्ण करायचा आहे, मेळावणे पूर्ण करायचा आहे. हे सगळं माझ्यासाठी ज्यांनी ठेवलं त्याच्यासाठी मनापासून मी धन्यवाद मानतो.
की हे सगळे प्रश्न जर त्यांनी सोडवले असते, मुळा बारामाही केली असती, आढळा बारामाही केली असती, तर मला वाटतं कदाचित तुम्ही लोकांनी मला आमदारही केलं नसतं. आज हा पिंपरखान्याचा पूल जर त्यांनी केला असता तर आज हा सुवर्णक्षण आपल्या वाट्यालाही आला नसता आणि त्यांनी कदाचित राघोजी भांगरेंचं नाव दिलं असतं का नाही मला माहित नाही. आणि आज हा दिवस मी का निवडला? ही एक क्रांती आहे. आपण क्रांतीचे पायिक आहे. त्या क्रांतीचा जन्म 8 नोव्हेंबर 1805 ला झाला आणि हा दिवस आपल्याला कायम लक्षात राहावं. या पुलावरून जाताना आपल्याला कायम लक्षात राहावं की 8 नोव्हेंबरच्या दिवशी याचं उद्घाटन झालेलं आहे. हा राघोजी भांगरे देशातील पहिली इंग्रजांविरुद्धची क्रांती केली, त्याचे आपण वंशज आहे. आणि अशीच क्रांती एक किरण लामटे होता किंवा त्यावेळेची जनता होती, त्यांनी ही क्रांती केली. हा इतिहास लिहिला जावा ह्या पुलाचा, म्हणून आपण ह्या दिवशी आज त्याचं उद्घाटन करतोय. मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की कृपा करून कुणी गुटखा खाऊन याच्यावरती थुंकू नका. गुटखी तर खाऊच नका. इथं कुठलंही वाईट कृत्य या पुलावरती करू नका. तरुणांना विनंती आहे, गाड्या चालवताना रेस करत हॉर्न वाजत गाड्या इथून चालवू नका. हे सगळं पावित्र्य आपल्याला सांभाळायचं आहे. भविष्यामध्ये या पुलाच्या पुढं काही कारंजे लेझर शो, काही गार्डन करता येते का? कारण ही राजूरची आणि या परिसराची पिंपरखाना या भागाची चौपाटी संध्याकाळच्या वेळेला सगळे इथं पर्यटनासाठी इथे येणार आहे, आनंद घेणार आहे, संध्याकाळची रमणीय सायंकाळ अनुभवणार आहे. तर हे सगळं आपण इथं कसं अजून काही प्रोटेक्शन देता येते का, तसाही प्रयत्न केला जाईल. त्यामुळे तुम्हाला ह्या निमित्ताने एकच सांगतो की आता दिवाळी आहे, भाऊबीज आहे. मी राजूरकरांना शब्द दिलता आणि इकडल्या दिवाळीच्या आधी या पुलाचं लोकार्पण होईल. खरं तर बोलून तर गेलो, पण होतो का नाही. पण त्या परमेश्वराने ह्या जिभेमध्ये ताकद दिली, या वाणीत ताकद दिली, त्या परमेश्वराचं मनापासून आभार मानतो. अजितदादा पवार सारखा नेतृत्व माझ्या मागे उभं राहिले, त्या नेतृत्वाचंही मनापासून आभार मानतो. आणि ज्या पवार साहेबांनी मला बोटाला धरून तिकीट दिलं त्या पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो. काल परत्वे काय झालंय की आजची परिस्थिती राजकारणाची पाहताय तुम्ही, कोण कुठे काय तपास नाही, पण शेवटी विकासाची भूक मोठी आहे, निधी गरजेचा आहे. जर अजित पवारांबरोबर मी गेलो नसतो तर हे सगळं काही करू शकलो नसतो. म्हणून कोण काय म्हणतंय, वार्ताहर बातम्या करताय का बस स्थानकाची अवस्था वाईट आहे, अकोल्यामध्ये धूळ आली, काही जण पोस्ट टाकताय जसं का 40 वर्षाच्या अकोल्यात धूळच नव्हती. काय अवस्था होती. तुम्ही राजूरला संगमनेरवरून अकोल्याला कुणी येत नव्हतं, अकोल्यावरून राजूरला कुणी येत नव्हतं. आता थोडं सुधारायला वेळ लागेल. मगाशी विनयजी आणि बाकीचे म्हटले की सगळ्या अपेक्षांचं उंच आहे, पण तरी आतापर्यंत कोणता एखाद्या माणसानं सांगावं का मी ते काम करणार नाही असं म्हटलं. मला जेवढं करणं आहे ते मी काम करतोय. गावाच्या ग्रामपंचायतच्या नळाला पाणी नाही आलं तरी ती माझी जबाबदारी. एखादा विधानसभेतला प्रश्न असला तरी ती माझी जबाबदारी आहे. आणि लोकांनी एवढं प्रेम कुणाच्या वाट्याला येत नाही, हे प्रेम यायला भाग्य लागतं. आणि म्हणून आतापर्यंत जी सेवा तुमची करतो, इथून पुढेही सेवा तुमची करत राहील. कोण काय सांगते, कोण काय बोलतंय याच्यावरती लक्ष देऊ नका. मी राजा हरिश्चंद्राच्या नगरीतला माणूस आहे. राजा हरिश्चंद्रानं स्वप्नात राज्य दान केलं होतं. मला फक्त दिलेले शब्द पाळायचे आहेत. मी तुम्हाला ह्या निमित्ताने शब्द देतो की मी जे जे काही शब्द दिले ते तुमच्या 100% पाळणार, तुमची प्रामाणिकपणाने सेवा करणार. आणि माझं जे आयुष्य आहे, खरं तर माझी लायकी नाही हो, माझ्यासारखा डॉक्टर माणूस तुम्ही लोकांनी मला जिल्हा परिषद सदस्य केलं, मला आमदार केलं. खरं तर माझे वडील गायकर साहेब 40 वर्ष त्या पापामध्ये तुम्ही सहभागी थोडे. पण ते जे सांगताय की आमच्याकडे पर्याय नव्हता, आमच्याकडे पर्याय नव्हता, ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून दगडापेक्षा वीट मऊ 40 वर्ष चालत आलं. आता तुम्हाला मी शब्द देतो की माझं जे आयुष्य आहे हे माझ्या कुटुंबासाठी नाही. माझं कुटुंब म्हणजे संपूर्ण मतदारसंघ आहे. या मतदारसंघाची सेवा करणं हे माझं कर्तव्य. मी प्रामाणिकपणाने सेवा करत. तुमचे घरचे प्रश्न असू द्या, तुमचे गावाचे प्रश्न असू द्या, तुम्ही या जनता दरबारात सोडून घ्या. परत एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने जमला. खरं तर कुणालाच गाड्या दिल्या नव्हत्या, आमंत्रणही नीटचं पोचलं नव्हतं, पण एवढे सगळेजण आला. आणि महेशराव तुमच्या सगळ्यांचं मनापासून याच्यासाठी आभार मानतो.
इथं तर हा पक्ष पातळीवरती मी कार्यक्रम केले, हा त्या भागाचा आहे, सगळे पक्षाचे सगळ्या संघटनेची माणसं इथं आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली, मनापासून तुमचा आभार मानतो. तालुक्याच्या विकासासाठी तुमचं राजकारण काय करायचं ते करा, पण तालुक्याच्या विकासाचा जेव्हा प्रश्न राहील त्यावेळेला जे कोणी चांगलं नेतृत्व करेल, आज मी चांगलं नेतृत्व करतो, उद्या अजून कोणी उगवलं तर त्याला साथ द्या, ही या निमित्तानं अपेक्षा ठेवतो. येणाऱ्या दीपावलीच्या भाऊबीजेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. दीपावलीला आपल्या बहिणी आपल्या घरी येणार आहेत, भाऊबीजेला सगळ्या तरुणांना मी या निमित्ताने विनंती करतो की व्यसनाधीन राहू नका, दारू पिऊ नका. आपली बहीण घरी येणार आणि आपण जर डोलत डोलत घरी आलं तर त्या बहिणीला लय दुःख होईल. सणाच्या दिवशी आपण जर असं कराल तर आपल्या घरच्यांना लय दुःख होईल. त्यामुळे हे बाकीच्या सगळ्या मूलभूत सुविधा उभ्या राहतील. शिक्षणापासून आपल्या मुलांना वंचित करू नका, आपल्या अल्पवयीन मुलींची लग्न करू नका, समाज निर्व्यसनी कसा राहील त्यासाठी प्रयत्न करा आणि तो तुम्ही कराल या आशा बाळगतो. तुम्हाला दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्ण देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.